बातमी नागपूरमधून। नागपूर विधान भवनासमोरील पूनम टॉवर तोडलं जाणार आहे। अवैध बांधकामामुळे पूनम टॉवरवर कारवाईची कुऱ्हाड ही कोसळली आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्पष्ट केलंय, टॉवरचे मालक एन कुमारांची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। अवैध बांधकामामुळे पूनम टॉवर तोडलं जाणार आहे। उच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठानं हे स्पष्ट केलेलं आहे। अवैध बांधकामामुळे हा टॉवर पाडला जाणार आहे। सुरक्षेच्या कारणावरून नागपुरातील विधान भवन समोर असलेल्या पूनम टावर्स पाडण्याचे आदेश जे आहे ते न्यायालयाने दिलेले आहे। एकूणच बघितलं असेल तर माझ्या पाठीमागे असलेला हा पूनम टावर भलं मोठं टावर्स आहे आणि अनधिकृत बांधकाम असल्याचा ठपका जे आहे ते न्यायालयाने ठेवला होता। सुरक्षेचं कारण जे आहे ते न्यायालयाने दिलेलं आहे। अनेकदा जे आहेत या इमारतीचे मालक एन कुमार यांना नोटीस बजावली होती, मात्र त्यांनी जे आहे ते नोटीस जे आहे ते धुडकूनच लावली होती। अनेकदा जे आहेत महानगरपालिका प्रशासनाने सुद्धा जे आहे ते या संदर्भात इमारत खाली करावी किंवा इमारत पाडावी असे आदेश सुद्धा देण्यात आले होते। मात्र एन कुमार जे मालक आहेत टावरचे यांनी संपूर्ण याचिका जी आहे ते फेटाळून लावली होती। जवळपास 3 दशकापासून अपूर्ण राहिलेले पूनम टावर आता पाडण्यात येणार आहे। 1991 मध्ये सुरू झालेला हा बहुमजली प्रकल्प विधान भवनाच्या समोर उभा आहे आणि एकूणच राज्यभरातले आमदार असतील, नेते असतील या ठिकाणी अधिवेशनात येत असतात आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर असतो। या संपूर्ण बांधकाम जो आहे हा अवैध बांधकाम आहे आणि या इमारतीचा फायदा जे आहे ते शासनाला कुठंच होत नाही आणि त्यासाठीचे आदेश जे आहे ते या इमारतीचे मालक एन कुमार यांना दिले होते। 16 फरवरीपासून जोडले। तेजस, 1991 साली हा टॉवर बांधला होता, मात्र कारवाई करायला इतका उशीर का लागला? 3 दशकापासून जे आहे ते संबंधित जे आहेत एन कुमार यांना जे आहे ते नोटीस न्यायालयात देते। या संपूर्ण संदर्भात जे आहे ते न्यायालयाने सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा जे ताशेरे वळवलेले आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये जे बॉम्बस्फोट घडले त्याच कारणावरून जे आहेत याचिकाकर्त्यांनी जे उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि विधान भवनाच्या समोर असलेल्या इमारतीवर एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। त्या ठिकाणी जे एन कुमार जे मोठे बिल्डर आहेत यांना जे आहे ते नोटीस बजावली होती। या संपूर्ण संदर्भात एन कुमार हे ज्या ठिकाणी आहेत ते भलं मोठे जे रेस्टॉरंट उभं करणार होते, मात्र या संपूर्ण संदर्भात जे कुठेतरी त्यांनी सुद्धा एन कुमार यांनी न्यायालयात धाव घेतली होती। 3 दशकापासून जे प्रलंबित हा विषय होता, मात्र हायकोर्टात याचिका आता एन कुमारची फेटाळलेली आहे। एकूणच या संपूर्ण इमारत पाडणीचे जे आहे ते काम आता पुढील आठवड्यात जे आहेत म्हणजे 16 फरवरीपासून सुरू होणार आहे। मात्र हे पाडल्यानंतर या ठिकाणी आहे हे राज्य शासन आपल्या हस्तक्षेप करणार आहे। त्या ठिकाणी जे आहे ते संबंधित अधिकारी असेल किंवा मग अधिकारी कार्यालय जे आहे त्या ठिकाणी उघडण्याचे जे सुद्धा प्रस्ताव जे आहे ते ठेवण्यात आले। मात्र इमारतीमध्ये इतका वेळ का लागला या संदर्भात जे आहे ते कान उघडली अधिकाऱ्यांची केली, मात्र नक्कीच तर कान उघडणी अधिकाऱ्यांची केलेली आहे। 3 दशकं का लागली हा सवाल या निमित्तानं उपस्थित सुद्धा झाला। तर आपल्या सोबत राज्यभरातील सर्व प्रतिनिधी जोडलेले होते, सर्वांनी माहिती दिली। धन्यवाद सर्व प्रतिनिधींचे।